जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। आज आपण बोलणार आहोत छत्रपती संभाजीनगर, नागपूर एआरओ, तसेच पुणे एआरओ, तसेच कोल्हापूर एआरओ या एआरओच्या इंडियन आर्मी सीईई रिझल्टवरती। तर रिझल्ट लागलेला आहे, कोणत्या कोणत्या एआरओमध्ये किती किती मुलं पास झालेले आहेत हे पण सर्व या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तसेच ग्राउंड केव्हा होणार आहे आणि ग्राउंड पावसाळ्यातच होणार आहे की हिवाळ्यात होणार आहे हे सर्व मी माहिती याच्यामध्ये देणार आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा। तर चला कोणताही उशीर न करता आपण व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम मित्रांनो, आपण छत्रपती संभाजीनगर एआरओ या एआरओ बद्दल बोलणार आहोत। या एआरओ मध्ये तुम्ही बघतच आलेला, पाणी असो पाऊस असो, ग्राउंड कधीही पावसाळ्यातच होतो आणि यंदा पण ग्राउंड पावसाळ्यातच होणार आहे। आणि मेन विशेष म्हणजे त्या दिवशी तुम्हाला ग्राउंडला बोलावले, त्या दिवशी पाणी असो किंवा काही असो, वारा उदान असो, काही असो, ग्राउंड होते म्हणजे होतेच। त्याच्यामुळे तुम्ही जर ग्राउंडची प्रॅक्टिस करत असाल तर पावसात पण ग्राउंडची प्रॅक्टिस पाडू नका, कारण की ग्राउंडची प्रॅक्टिस तुम्हाला जर पावसात पडायची सवय असेल तर तुम्ही तिथं फर्स्ट परची वगैरे सेकंड परची पण मारू शकता। तसेच मागच्या वेळेस खूप मुलांचा घात झालेला आहे मित्रांनो पुलअप्समुळे। तर पुलअप्स तुम्ही आउट ऑफ मारा। पुलअप जर तुमची एकात कमी असेल तर ते कव्हर करून घ्या। तसेच जर पुलअप तुमचे निघत नसतील तर पुलअपची खूप प्रॅक्टिस करा। पुलअपच्या प्रॅक्टिससाठी मित्रांनो रेग्युलर मध्ये पुलअप्सच मारा। म्हणजे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपण जास्त डिप्स मारू त्याच्यामुळे आपले पुलअप्स वाढतील, तसं काही नाही आहे मित्रांनो। तुम्ही एक एक दोन दोन पुलअप्स मारत जा। जर तुमची एक एक दोन दोनच निघत असेल तर तितकीच 10 वेळा मारायची, 12 वेळा मारायची। एकदम हात कडक झालेले पाहिजेत, लटकू लटकू, तर तुमच्या पुलअप्स इन्क्रीज होतील। कारण की पुलअप्सचे हातचे 40 मार्क्स आहेत मित्रांनो, तसेच रनिंगचे 60 मार्क्स आहेत आउट ऑफ मध्ये। 100 मार्क्सचं जर तुम्ही ग्राउंड मारलं तर तुम्हाला ग्राउंडमध्ये 100 मार्क्स जर पडले तर पेपरात कितीही मार्क्स असो तुमचं फायनल सिलेक्शन 100% होते। मागच्या वेळेस बघितलेलं आहे आपण। तर मित्रांनो, आपण यानंतर बोलणार आहोत नागपूर एआरओ वरती। तर नागपूर एआरओ मध्ये 7980 मुलं ग्राउंडसाठी पास झालेले आहेत। तर यांचा आता ग्राउंड केव्हा होणार आहे, तर ग्राउंड यांचं पण पावसातच होणार आहे। परंतु ग्राउंड म्हणजे एकदम 10-12 दिवसातच नाही होणार, 1 महिन्यापर्यंत तुम्हाला वेळ आहे। 1 महिने चांगली प्रॅक्टिस करून घ्या, ग्राउंड रेग्युलर करा मित्रांनो। 1 ते 1.5 महिन्यात 100% नागपूर एआरओचं ग्राउंड होणार आहे। तर आता नंतर बोलणार आहोत आपण मुंबई एआरओ वरती। मुंबईमध्ये 9200 मुलांना, म्हणजे ऑल ट्रेडचे बोलत आहे मी, 9200 मुलांना ग्राउंड साठी बोलावण्यात आलेलं आहे, म्हणजे आपल्या सीई रिझल्ट मध्ये नाव आलेलं आहे। तर मित्रांनो, सीई रिझल्ट ते पास झालेले आहेत, तर त्यांचं पण ग्राउंड पावसाळ्यातच होते आणि त्यांना पण पावसामध्येच पडणं पडेल। त्याच्यामुळे मित्रांनो, सर्वजण पावसामध्ये पडायची सवय करून घ्या। कारण की कसं आहे, तुमचं जर ग्राउंड पावसात झालं तर कसं आहे, तुम्हाला बाकी मुलांपेक्षा थोडंसं भारी जाऊ शकते। कसं आहे, रेग्युलर मध्ये झडी लागत नसते, परंतु जर समजा झडी लागली आणि गाऱ्यात जर पडायचं काम पडलं तर गाऱ्यात पण पडता आलं पाहिजे तुम्हाला। त्याच्यामुळे सर्व प्रॅक्टिस असायला पाहिजेत। असं नाही आहे की तुमचे प्रॅक्टिस म्हणजे तुम्ही जर समजा आता पाणी चालू आहे आज आणि प्रॅक्टिसला नाही जात, जर समजा जर पाण्यात जर प्रॅक्टिस केली नाही तुम्ही, तर तिथं जर तुमचं जर गाऱ्यात ग्राउंड झालं तर तुम्हाला खरोखर मध्ये सांगतो, ग्राउंडचे काय फर्स्ट सेकंडचे काय ग्राउंडचे पण तुमचे वांदे होऊन जातील। त्याच्यामुळे कंटिन्यू मध्ये प्रॅक्टिस चालू राहू द्या आणि पाणी असो पाऊस असो वारा उदान असो रनिंगला जा, रनिंग पाडू नका। तसेच कोल्हापूर एआरओ मध्ये पण चांगलं म्हणजे पावसातच ग्राउंड होणार आहे तुमचं पण मित्रांनो, आणि ऑल ओव्हर सर्वांचं ग्राउंड पावसातच होणार आहे। त्याच्यामुळे सर्वांनी पावसात प्रॅक्टिस ठेवा मित्रांनो। रनिंग खूप इम्पॉर्टंट आहे। कसं आहे, तुमची जर फर्स्ट परची बसली आणि 40 मार्काच्या 10 पुलअप्स असल्या तुमच्या, तर तुम्हाला लागण्यापासून कोणीच रोखू नाही शकत। 100% तुम्ही लागसान म्हणजे लागसान। तसेच मित्रांनो, तुम्ही रनिंगसाठी कोणता बूट वापरा, तर रनिंगसाठी तुम्ही हा शेगाचा जो बूट आहे, तर मी तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक लावून देईल मित्रांनो। त्या लिंकवरून तुम्ही शेगाचा बूट बोलवू शकता। आणि तिथं स्पार्कचा पण बूट आहे, स्पार्कचा बूट पण तुम्ही बोलवू शकता। स्पार्कचा बूट 1200 ते 1300 पर्यंत मिळतो आणि चांगला बूट आहे, एकदम स्पंजिंग पण चांगली मारतो आणि सस्त्यात चांगला आहे। जास्त महाग बूट बोलायची काही गरज नाही मित्रांनो। तुम्हाला जर कोणी म्हणत असेल नायकीचा बूट बोला, हे बोला 3000 मध्ये मिळतो, तर ते फर्स्ट कॉपी असतात मित्रांनो, सेकंड कॉपी असतात। ते बूट ओरिजिनल नाही, त्याच्यामध्ये सांगतात कार्बन प्लेट आहे, हे आहे ते आहे, ते काही कामाचे बूट नसतात मित्रांनो। तुम्हाला दुकानदार फसवतात इकडले। त्याच्यामुळे ते बूट घेऊ नका आणि डुप्लिकेट म्हणजे बूट घेऊन तुम्हाला काही फायदा नाही। त्यापेक्षा ओरिजिनल कमी रुपयाचा ओरिजिनलच बूट घ्या। आणि बूट तुम्हाला सांगतो, दुकानातून परचेस करू नका, शक्यतो ऑनलाईन बूट बोला, कारण की ऑनलाईन मध्ये फसवणूक होत नाही। जर तुम्हाला बूट बोलावल्यावर तुम्ही 3-4 दिवस पडून असं वाटलं की अरे हा बूट आपल्या कामाचा नाही, तुम्ही रिटर्न करू शकता आणि पैसे रिफंड घेऊ शकता। तसेच दुकानदार तुम्ही 1 दिवस जरी बूटवर पळाले तर पैसे वापस देत नाही आणि बूट वापस घेत नाही। त्यामुळे ऑनलाईनचा हा आपल्याला एक बेनिफिट आहे। तर मित्रांनो, तुम्ही ऑनलाईनच शक्यतो कोणतीही तुम्हाला जर वस्तू लागत असेल तर बोलवा, कारण की दुकानदार आजचे तुम्हाला माहिती आहे वापस घेत नाहीत वस्तू। आणि राहिला विषय तुम्हाला नेक्स्ट ग्राउंडचे अपडेट, तर मित्रांनो या वर्षी मी असा निर्णय घेतलेला आहे की ज्या पण एआरओचं सर्वात पहिले ग्राउंड होईल तिथं मी स्वतः जाऊन शूटिंग करून मुलांसोबत बोलून
प्रत्येक म्हणजे दिवसाला तुम्हाला रिव्ह्यू देत जाईन की कसं ग्राउंड चालू आहे, काय ग्राउंड चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. ज्या पण एआरओचं सर्वात पहिले ग्राउंड होईल मी त्या एआरओच्या ठिकाणी, भरतीच्या ठिकाणी जाईल आणि मुलांकडून रिव्ह्यू घेत जाईन. प्रत्येक दिवसाचा काय काय डॉक्युमेंट पाहिजेत, काय काय डॉक्युमेंट इम्पॉर्टंट आहे, ग्राउंड कसं चालू आहे, पाणी चालू आहे का, पाऊस चालू आहे का, सर्व अपडेट तुम्हाला तिथून देत जाईल मी. तर त्याच्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला कसं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वात पहिले पाहायला मिळतील. तसं पण आपण ट्रेंडिंगला लावूच त्यावेळेस, कारण की युट्यूबवरती कसं आहे प्रत्येक जण इथूनच माहिती देत असते, तिथं काही जाऊन माहिती देत नसते. पण मी यावेळी ग्राउंड लेवलवर जाऊन माहिती देणार आहे. माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे, तर मला युट्यूब पण सपोर्ट करणार आहे काही आर्थिक. त्याच्यामुळे मी ते काम तेवढं करू शकतो. फक्त मुलांनी सपोर्ट करा आणि शेवटपर्यंत आपले व्हिडिओ बघत राहा. आणि काही जर तुमचे क्वेरीज असतील आणि तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहेत त्या एक्झाममध्ये आणि तुम्हाला ग्राउंड विषयी जर काही माहिती लागत असेल तर तुम्ही आपल्याला कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तसेच मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर जय हिंद मित्रांनो, भेटू नंतरच्या व्हिडिओमध्ये.